आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी सोड तिला. हे बघ लहान आहे ती आणि त्यातून चूक तिची नाहीये. किती रागावशील तिला. नंदाई काय करू मी. ही अशी वागते आणि मग सगळे तिला ओरडतात. मला नाही सहन होत. कळतंय ग मला, पण आपणच समंजसपणा नको का दाखवायला. नंदिनी, जर तू मला विचारशील ना तर ना यात गौरीची चूक आहे ना बिट्टीची. दोष परिस्थितीचा आहे. जे बिट्टीने भोगलंय त्यावरूनच ती असं वागते. पण असं वागून नाही ना चालणार. कियानला तिने जे बाबांबद्दल काही बाई सांगितलं, आपण घरचे आहोत म्हणून समजून घेतलं, पण प्रत्येक जण नाही ना समजू शकत. उद्या शाळेत जाऊन तिने हेच सगळ्यांना सांगितलं तर काय करणार आहेस तू. बरोबर आहे तुझं, पण आपण समजावू तिला, मग ती नाही वागणार असं. अगं नंदिनी, लहान आहे ती, काय समजावणार आहोत तिला. आणि मुलं जे बघतात अनुभवतात तेच ते वागण्या बोलण्यातून दिसतं. आता तिच्या मनात तिच्या बाबांची प्रतिमा वाईट कोरल्या गेलीये, ती पुसायला नको का. खरं तर बिट्टीच्या बाबांनी जर तिला त्रास दिला असेल तर त्यांच्याकडे नकोच जायला. पण याचा अर्थ असा नाही होत की बिट्टीला बाबा मिळायलाच नको. म्हणजे अगं नंदिनी, बिट्टीच्या आयुष्यात, गौरीच्या आयुष्यात एक चांगला माणूस येण्याची गरज आहे. गौरीला चांगला जोडीदार, बिट्टीला चांगला बाबा मिळण्याची गरज आहे, जो बापाची प्रतिमा बदलेल. चल आई माझं ऐकून घे. आई नाही. चल बरं. यांना काय झालं. चल आधी मला सोड. गप्पा बस. चल सोड. बिट्टी काय केलंस तू. हे का लिहिलंस असं पत्र. सांग बरं मला. तू चल. हे सगळं खरंही नाहीये, मग का केलंस. अगं या सगळ्याचा किती वेगळा अर्थ घेतील हे कळतंय का तुला. बिट्टी मला सांग बरं, तू असं का केलंस. का लिहिलंस असं पत्र. आई आहे की नाही सगळं करायला, मग काय गरज होती. अगं तू सगळं सहज केलं असशील, तू सहज लिहिलं असशील ते पत्र, पण हा विषय किती मोठा झाला याची कल्पना आहे का तुला. घरात माझ्या लग्नाचा विषय निघालाय. काय करू मी आता. बिट्टी अगं तुला चांगले बाबा मिळावेत म्हणून सगळे माझ्या मागे लागलेत. काय करायचं आता. आता सगळ्यांनी हट्टच केलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना. तुझ्या त्या पत्रामुळे झालंय सगळं. सॉरी आई, मी चुकले. मला एवढं होईल असं वाटलं नव्हतं. खरंच घरातले लग्नासाठी मागे लागले तर मला रुद्र सरांपासून दूर.
पाहिलंत ना काय लिहिलं होतं पत्रात? पण मला वाटतं यात बिट्टीची काही चूक नाहीये. ती तरी काय करणार बिचारी. जर बाबांच्या चांगल्या आठवणी नसतील तिच्याकडे तर तिचे विचार असेच असणार. आणि जोपर्यंत बाबा कसे असतात हे तिला कळत नाही ना तोवर काही ते विचार बदलणार नाही. रेवती, अगं तुला नक्की काय म्हणायचंय? राजन भाऊजी, माझं इतकंच म्हणणं आहे की बिट्टीला कळायला हवं बाबा कसा असतो ते. अजून लहान आहे ती आणि तिच्या डोक्यात फार वाईट कल्पना आहेत बाबांबद्दल. माझा रुद्र आता त्याने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतले आणि त्याला कितीही समजावलं तरी तो ऐकणार नाही. बिट्टी काय, बिट्टी लहान आहे, उभं आयुष्य आहे तिच्या पुढे आणि तिला जे अनुभव आले ना त्यावरून तिने तिची मतं बनवली. मला वाटतं आपण तिला चांगला अनुभव देऊ शकतो. तिला कळायला हवं की बाबा चांगला असतो. चांगला अनुभव द्यायची गरज आहे तिला. नाही, मान्य आहे, गरज आहे ते. पण चांगला अनुभव द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? गौरीला दुसरं लग्न करायला सांगायचं? करेक्ट करेक्ट सांगितलं तुम्ही हे. हो बरोबर आहे. म्हणजे गौरीनी जर दुसरं लग्न केलं तर बिट्टीला पुन्हा एक चांगलं घर मिळेल, कुटुंब मिळेल, काका काकू आजी आजोबा अशी सगळी नाती सुद्धा मिळतील. करेक्ट. आणि मुख्य म्हणजे गौरीला जोडीदार मिळेल. हो ना. एकट्या मुलीला वाढवणं तिलाही जड जात असेल ना. असे किती वय आहे गौरीचं, उभं आयुष्य आहे तिच्या पुढे. तिने आयुष्य एकटीने काढायचं का? नाही, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण आता सध्या तिची जी परिस्थिती आहे तर मुलगा तयार होईल का? ऑलरेडी गौरी एका मुलीची आई आहे.